रील्स मालवणी अवॉर्ड शो 2024 बेस्ट मालवणी रील असा रिझल्टच गावात नाही आता काय करतो इकडे काय लिहूच नाही फक्त रील मग आभार प्रदर्शन रील प्ले होते आणि जेवण तर विजेतो तुमच्या स्क्रीनवर या पडत येऊ पुढचा बाई तसा होता समुद्र पार साता पोचली आमची भाषा धन्यवाद कांबळी बाबी तुमचे कोटी आभार गर्वाचा आम्ही जन्मलो आहे सर या मातीतली बात दुनियेत खयच नसा बोली मालवणी ही जगातले भारी या भावा कोकण आपलाच असा जेव्हा कोकण आपलाच असा. हाय मी सतीश पेडणेकर. आता मी हे मालवणमध्ये तर आज आहे मालवणी भाषा दिन. त्यानिमित्त कुडाळला रील्स मालवणी अवॉर्ड आहे ते बघायला आम्ही चाललो आहे. चला तर मग जाऊया कुडाळला रील्स मालवणी अवॉर्ड बघायला. तर आपल्यासोबत आहेत मालवणकर गोपी. गोपी हे कशाबद्दल अवॉर्ड आहेत? आपली मालवणी भाषा दिवस आहे आणि आज 4 एप्रिल आपल्या बाबूजींचा दिवस असतो. त्याच्यामुळे त्यांच्या निमित्त हा पण मालवणी रील्सने एक कुडाळला कॉम्पिटिशन आयोजित केली होती. त्याच्यामुळे अवॉर्ड शो पण हा दुसरं वर्ष आहे. त्याच्यासाठी आम्ही कुडाळला चाललो आहे. चालेल चला तर मग जाऊया. अजून आपल्यासोबत आहेत लक्की दादा. बाकीचे येतात अजून. आम्ही सिद्धूची वाट बघतो. 4 वाजलेले आहेत आणि आम्ही आता मालवणमधून निघालेलो आहोत. आपल्यासोबत आहे सिद्धू. याचं नाव काय? ऋतू व्हिडिओग्राफर. आणि हे कोण? त्याचं नाव मधल्याचं नाव बारक्याचा प्रणव. हा तो तुझ्याकडे असता तो. माझ्याकडे असताना व्हिडिओ काम आतो. हा. आणि हे 2 जण. तुमची काय नाव? सर्वजण आम्ही चाललो कुडाळा. बंटी कांबळी यांचं आगमन झालेलं आहे. एवढ्या वर्षात काय कारकिर्दीत काय पहिल्यांदाच लेट झालो. महत्वाचा कार्यक्रम तिकडे रील्स मालवणीचा कार्यक्रम महत्वाचा सुरू झालाय. काय नमन सुरू झालाय. स्टार्टिंग कोण केला तर नमन काय माझी एंट्री. गणपतीचं काय चुकवायचं नसतं तुला माहिती आहे ना. माहिती आहे. आपण गणपती तू आमच्याकडे पेटी आंब्याची पेटी उचल. आंब्याची पेटी सोडला मालवणी रील्स मालवणी पेटी सरप्राईज हापूस गँग कडून सरप्राईज घेऊन आम्ही आता चाललो रील्स मालवणी. बघूया सरप्राईज. ऑसम आहे. जाणार ना तो. बघू शकते ही ट्रॉफी आहे. हे सर्वजण आपले मेंबर हापूस गँग ऑफिशियल. तर आपला मित्र सिद्धू भेटलेला आहे. सिद्धू आपण कुठे चाललो? आपण आता जातो रील्स मालवणीच्या मालवणी अवॉर्ड शो. आपण कुडाळात आणि फायनली कुडाळात पोहोचलो. जस्ट आपण 10 मिनिटांच्या अंतरावरती असो आणि इकडनं आपण मराठा समाज जो हॉल आहे तिकडे जातलो आणि बघूया तिकडे काय चालू. तर आता आम्ही पोहोचलो. प्रणव धुरी आपल्या आगमनासाठी उभे आहे तिकडे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नामवंत पकवाज वादक आणि तसेच एक रील्स बनवणार एक. आणि खेकड्याचा काहीतरी मागे दिसतं. खेकड्याचा काय दिसतं? खगोली मार. तर बघूया आता काय. लक्ष्मीनारायण काय ऐकले वाले इलियत. तर आम्ही सर्वजण आता चाललो. ए सिद्धू रेडी? येस रेडी. सगळे रेडी. सुवासी रेडी? जय मालवणी. होय जय मालवणी. आमच्यासोबत आलेले सुवासी. ओ सुपरस्टार रेडी? रेडी बंटी बा आणि एक खेकडो बनवलेलो आहे. बघूया असून आतमध्ये जाऊचा आमका. गोपी पाठवून घे ना मस्त. एंट्री करत आहोत. आतमध्ये जाऊन बघूया.
बघा इकडे असे ट्रॉफी बनवलेली आहे बघू शकता आणि त्यासोबत सर्व फोटो काढतोय. आतमध्ये आलेलं बघू शकतो. हे बघा मंदार शेती पुढे बघा आपल्याकडे बसाक काही गावतात. हे बघा स्टेज आहे सर्व आम्ही इथे बसलेलो आहे. अमोल सावंत हॅलो नको नको तर हे सगळ्यांना खाजा वाटतात बघा दिल्याबद्दल. मालवणी खाजा सगळे खाजा घेतोय. हे एवढा खातला बघा बरं नको नको आमका बदल खावा खावा. हे अमोल चांगला खाऊन टाक खाऊन टाक. सगळ्यांना खाजा वाटप चालू आहे बघा त्यावर थोड्याच वेळात चालू आहे. तो दिवस आपण मालवणी भाषा दिन म्हणून साजरो करतो. आणि एक गोष्ट अभिमानात मला सांगायची वाटता की मालवणी भाषा ही एकमेव अशी बोली भाषा असा जिचो दिन साजरो केलो जाता ती आपली मालवणी बोली भाषा. आणि या दुसऱ्या वर्षात पदार्पण करत असताना रील्स मालवणीच्या सगळ्या कुटुंबाक आणि आपल्या सगळ्या मालवणी भाषिक लोकांका अत्यानंद होता. म्हणजे यावर्षी दुसरा वर्ष असा. या संपूर्ण मालवणी अवॉर्ड शोची टॅगलाईन तुमका सगळ्यांका माहित असा आणि जर माहित नसात तर ती चोख पाठ करून ठेवा. सन्मान बोली भाषेचो, अभिमान मालवणी माणसाचो. तर या अभिमानाच्या क्षणाक आपण सुरुवात करतो. बाबूजींनी जर आपली ही मालवणी भाषा सत्ता समुद्रा पार नेऊन ठेवलेली वस्त्रांसारख्या आपल्या मुलखातल्या नष्ट घेऊन आणि मालवणी नटसम्राट मच्छिंद्र कांबळी यांच्या स्मृतीस अभिवादन करून सुरू करतो रील्स मालवणी प्रस्तुत मालवणी अवॉर्ड शो वर्ष दुसरा. आज मालवणी भाषा दिनाच्या निमित्तान त्या सगळ्यांका शुभेच्छा देऊया. मालवणी भाषेचो सगळ्यांनी अभिमान बाळगूया. मालवणी भाषा मालवणी माणसाक मोठो करूया. ही भाषा जिवंत राखूया आणि ही भाषा जिवंत ठेवची जबाबदारी माझी आहे तशी तुमची पण असा. आणि जे कोण बोलत असाल काय बोलत असाल राजाभूमीला शंका जर मी बोलले ना तर मी मालवणीशिवाय दुसरा काय बोलले नाही कळलं असं म्हणजे तरी हरकत नाही. सिंधी असो, पंजाबी असो, गुजराती असो, मद्रासी असो, भैया असो, मी मालवणीत बोलते. जेवढे गाडी घालून जातं तेवढे घालून घेते. ते का नाही समजलं तर त्याच्या नशिबात होतो. पण माझी भाषा मी अजरामर करते तर त्याप्रमाणे सारख्या नाटकामधून अजरामर अशी भूमिका आणि आव्हानात्मक अशी भूमिका असं म्हटलं तर चुकीचा नाही ठरायचा. ती म्हणजे गोप्या ही तरी साकारल्याने येवा कोकण आपलोच असा, वडाची साल पिंपळा यांसारख्या मालवणी नाटकामधून बाबूजीनंतर मालवणीचा नाट्यप्रवास तरी सातत्यानं पुढे घेऊन गेले. असे बाबूजींचे सोबती जे हल्लीच काही दिवसापूर्वी आपल्या सगळ्यांना सोडून गेले ते म्हणजे आपले लाडके लवराज कांबळी. त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो या कार्यक्रमाच्या निमित्तानं. तेव्हा सगळ्यांना विनंती आहे असा तर अगदी काही मिनिटांसाठी आपण उभे राहूया आणि जेनी सगळ्यांचा पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. सगळ्यांच्या मालवणी भाषा दिनाचे खूप खूप सारे रील्स मालवणीकडनं शुभेच्छा. उद्घाटन सोहळ्यात आपण सुरुवात करतो. सर्व मान्यवरांचं अगदी मनापासून शब्दसमाने स्वागत करतोय. सर्वप्रथम आपण दीप प्रज्वलन पुष्पहार अर्पण आपण करून नंतर सर्व मान्यवरांना व्यासपीठावर निमंत्रित करतो.
मार्गदर्शक आणि सुप्रसिद्ध अभिनेते नंदकुमार पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलित होतात आणि तुमच्या टाळ्यांची साथ असते तर आमचा अजिबात वाईट वाटायचा नाही. सन्माननीय प्रभाकर सावंत साहेब, सन्माननीय राजन नाईक मस्के, सुप्रसिद्ध अभिनेते नंदकुमार पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी श्रीफळ वाढून या संपूर्ण रिल्स मालवणी अवॉर्ड शो वर्ष दुसरा आपण स्वागत करतो. उद्घाटन सोहळा संपन्न करतो. सगळ्या मान्यवरांना विनंती आहे कृपया आपण स्थानापन्न पोहोचा. स्वागत करते आणि आमचे जे म्युझिक वाले आहेत त्यांना विनंती करते की तुम्ही जर आवाज असो येऊ पांढरी चार जो आणि पखवाजाची थाप अशी पडावी की त्यांना राज्यसभेत दिल्यासारख्या वाटाव्या. कारण पहिलो रिल्स मालवणी अवॉर्ड वर्ष दुसऱ्याचा पहिलो अवॉर्ड आपण देऊन सन्मानित करतो. ज्यांनी दशावतार कलेच्या माध्यमातून मालवणी भाषेक एक वेगळी ऊर्जा निर्माण करून दिली असे आपले दशावतारी नाट्य कलाकार सन्माननीय कृष्णा भाटकर. एका जोरदार खणखणीत टाळ्या देऊयात. म्युझिक प्लेस. सन्माननीय अनिलराज पाटील यांना विनंती करते की आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान देतो. गेली 30 वर्ष सातत्याने दशावतारी कलेसाठी स्वतः वाहून घेतल्याने मालवणकर दशावतार नाट्य मंडळ, चेतनकर दशावतार, मोरे दशावतार, कलेश्वर दशावतार, आरोलकर दशावतार या आरोलकर दशावतार नाट्य कंपनीमध्ये देखील कामं केल्याने स्त्री कलाकार म्हणून त्यांचं खरं नावलौकिक झालो आणि मडवळ, धनगर, कोळी अशा प्रकारचे अनेक व्यक्तिरेखा साकारल्याने ते आपले लाडके दशावतारी कलाकार कृष्णा भाटकर यांच्यासाठी पहिलो हो सन्मान. आणि सद्गुरू मसाले यांच्याकडनं गिफ्ट हॅम्पर अशा स्वरूपाचा पहिलो अवॉर्ड देऊन आपण सन्मानित करतो. रिल्स मालवणी पुरस्कृत वर्ष दुसऱ्यामध्ये मालवणी अवॉर्ड मध्ये पहिलो अवॉर्ड कृष्णा घाटकर. खूप खूप शुभेच्छा. शिरसाट याच्यासाठी जोरदार खणखणीत टाळ्या वाजवा. माझे रिल्स मालवणीचे क्रिएटिव्ह हेड तेजस मस्के यांना विनंती करतोय की तुम्ही हा मानपत्र वाचून सगळ्या आपल्या माणसांना दाखवचा. तेजस मस्के आपल्याला विनंती आहे की मानपत्र वाचनासाठी येऊचा. एकदा जोरदार खणखणीत टाळ्या होते तर चंदू काकांसाठी काकांना विनंती आहे कृपया सन्मानपूर्वक आपण स्थानापन्न होऊचा. श्रेष्ठ नाट्य दिग्दर्शक आमचे मार्गदर्शक सन्माननीय चंदू काका शिरसाट, रोख रक्कम, शाल, श्रीफळ आणि मानपत्र. त्याचप्रमाणे सन्माननीय संजय वेंगुर्लेकर, रुपेश कानडे यांना विनंती आहे तुम्ही येऊचा असा या सत्कार सोहळ्यासाठी. त्याचप्रमाणे अध्यक्ष रिल्स मालवणी तुषार तळकटकर, विठ्ठल तळवलकर आणि तेजस मस्के काही विनंती आहे तुम्ही उपस्थित राहायचा असा. रिल्स मालवणी पुरस्कृत मालवणी अवॉर्ड शो वर्ष दुसरा आणि दुसऱ्या वर्षातील मानाचो सन्मानाचो मालवणी भाषेतलो आपुलकीचो पुरस्कार आपण देऊन सन्मानित करतो. चंदू काका शिरसाट. सन्मान बोली भाषेचो अभिमान मालवणी माणसाचो. तुमका माहिती आहे की नाही तो बघूया. पण आता एक काम करा, जे टोपी घातलात ना ती जरा काढून ठेवा. टोपी काढून सांगतो असं काही पोरी असं आणि माझ्या अर्चना परब एकदा जोरदार टाळ्या वाजवून अर्चना ताईसाठी.
आलेलो असा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद। आणि मालवणीत काम करताना म्हाका 2 गोष्टी जाणवल्या ते फक्त एका मिनिटात मी तुमकां सांगते। मालवणी ही नात भाषा आसा, ती जशी बोलाक चांगली वाटता तशी ती आयकाक पण चांगली वाटता। पळय म्हणान चुकांचो हेल घेवू नका, खूप बरोबर हेल घेऊन बोलला गरजेचा असा, जो चुकता ताका सांगावं। आणि मालवणी ही फक्त गाळींची भाषा नाही असा, मालवणीमध्ये खूप सुंदर ओव्या असतात, लोकगीतं असतात, खूप चांगले शब्द असतात, खूप चांगले वाक्प्रचार असतात, ते शोधून वापरात आणूया ही म्हाका तुमकां सगळ्यांना एक कळकळीची विनंती आसा। आणि माय सया म्हणटाना जितको जोर दितात ना तितको जोर धाना दिसपट किरियाळस असे खूप जुने शब्द जे खूप 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 लांब गेले असतात आपल्यापासून, ते शोधून ते वापरात आणूया। बस आणखी काय सांगाय नाही। आणि रील्स मालवणीच्या ह्या पोरातोरांनी ह्या जाता येवजला असा ना, आज आमकां जो आनंद दिल्यानी, जो सन्मान केल्यानी त्याच्या दुप्पट तेंका तो मिळाले, हीच रामेश्वराच्या चरणी प्रार्थना। धन्यवाद। अनिकेत रासव, मंदार शेट्ये आणि त्यांची पत्नी मयुरी शेट्ये यांना पण विनंती करते की त्यांनी सुद्धा रंगमंचावर येऊचा। आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तुषार तळकटकर आणि विठ्ठल तळवलकर यांच्या हस्ते यो सन्मान आपण त्यांना प्रदान करतो। व्यक्तीने चारही नावं अशी असतात मंडळी की सातत्याने सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणारी चेहरे, हे चेहरे अनोळखी तुमच्यासाठी नाही, सतत तुमच्या मोबाईलमध्ये प्रत्येकाचा एक तरी फोटो, प्रत्येकाचा एक तरी व्हिडिओ असतो। नक्की खूप खूप स्वागत असतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या वर्षी जो सर्वोत्कृष्ट प्रभाव पुरुष म्हणून लकी दादाला आपण पहिलं अवॉर्ड गेलो होतो, त्यासाठी त्या जोरदार टाळ्या होऊन जाऊन लकी दादासाठी। त्याचप्रमाणे मंदार शेट्टी आणि मयुरी शेट्टी यांचं पण खूप खूप स्वागत असतात। रील्स मालवणी परिवाराकडनं हो अगदी छोटीशी आपुलकीची प्रेमाची भेट, कारण ही सगळी मंडळी सातत्याने मालवणीत काम करतात, त्यांचे रील्स खूप फेमस असतात, मालवणी संस्कृती जतन करण्याचा प्रयत्न करतात। म्हणून आपल्या हक्काच्या कार्यक्रमात मालवणी अवॉर्ड शो वर्ष दुसऱ्यामध्ये त्यांचंही मनपूर्वक स्वागत आणि आपुलकीची भेट। अनिकेत रासव, त्याचबरोबर मंदार शेट्ये आणि त्यांची पत्नी मयुरी शेट्ये यांचा पण सन्मान या ठिकाणी होता। आपल्या या आजच्या मालवणी दिवसानिमित्त या मालवणी दिवसाची आठवण म्हणून आपण इतका एक सन्मान चिन्ह देत असतो। एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात या चारही इन्फ्लुएन्सर ब्लॉगरसाठी। खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा। अगदी मनपूर्वक आभार आणि मानवतेचा देखील आभार। तुमच्या सगळ्यांना एक विनंती आहे की पुढच्या वर्षी निमंत्रण जे तुम्ही पाठवताल ते कमीत कमी 10 दिवस अगोदर पाठवा। 8 वर्ष जुनं यो सत्र मी काल काढलं। काल सकाळी मला DM दिला की तुमच्या सगळ्यांना येऊचा करून वाट बघतो करून। मी त्यांना सांगलं, रिप्लाय केलं, मेल्यानं मी वाट बघतोय आमंत्रण कधी पाठवतात। कारण का बरेचसे लोक DMद्वारे काय करतात, अरे लकी गेल्या वर्षी असंच झाला, 5 दिवसा अगोदर मला कळला की अवॉर्ड असा करून। आणि बरेच लोक मला विचारी होते, मुंबईतून फोन ये होते किंवा DM ये होते की अरे लकी तुका नाही बोलवल्यान, अरे लकी तुका नाही बोलवल्यान। मला या काळा नव्हता की त्यांना माझी काळजी आहे की माझी केण करतं मला नाही बोलवल्यान म्हणून। तर एक छोटीशी विनंती आणि तुमच्या सगळ्यांना आमच्या सगळ्या इन्फ्लुएन्सरकडनं आणि क्रिएटरकडनं खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। काळजी करू नका, 8 वर्षाची तुम्ही हो सदरो काढतात, पण याच्यानंतर दरवर्षी एक नवीन सदरो घेऊन राहू सदरो, काळजी करू नका। खूप खूप धन्यवाद। आणि आता आपण पुढच्या सेगमेंटकडे गेलोय। रुचा काय आहे? डामरट मूवीच्या संपूर्ण टीमला एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे। डामरट मूवीची संपूर्ण टीम या ठिकाणी आपलं मालवणी चित्रपट आपल्या मालवणी माणसांसमोर त्याचं ट्रेलर दाखवू इच्छितं, तर एकदा सन्मानपूर्वक त्यांना आपण बोलायला जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे त्यांच्यासाठी। काही कणकवलीचे सगळे कलाकार मंडळी असतात, अनेक चित्रपट मालिकांमधून देखील दिसतात। सगळ्या मालवणी माणसांकडनं आणि रील्स मालवणीच्या परिवाराकडनं साठी लाख लाख शुभेच्छा। संपूर्ण टीम इंडिया, कारण की वेळ आपल्याकडे कमी आहे, सगळेजण बोलला असतात तर आपल्याला खरंच बरा वाटला असता, पण वेळेची मर्यादा
आपण राखूया. या संपूर्ण जो डांबरट चित्रपट तुम्ही बघितलात, त्याचा ट्रेलर बघितलात, जवळपास मला वाटतं 150च्या आसपास कलाकारांनी आणि कणकवली जवळपासचे सगळे कलाकार असतात, वाके काका पण असतात, माझे लाडके भोळे मामा. तर मला सांगू आनंद होता की या सगळ्या कलाकारांचा कास्टिंग आमच्या गाव मामीन केल्या, त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. आणि भोळे मामा आमचे असत त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार आणि खडखडीत टाळी. आणि एका व्यक्ती विनंती करते की या संपूर्ण चित्रपटाबद्दल अगदी थोडक्यात आमका ऐकूक आवडत. रील्स मालवणी या ग्रुपचे आम्ही आभार मानतो. आणि शिरवळकर प्रोडक्शन जे आमचं आहे ते प्रोडक्शन आज जवळपास 4-5 वर्ष 4-5 पिक्चर आम्ही बारीक साईड केलेले आहेत. हॅलो 4-5 पिक्चर आम्ही असे बारीक साईड केलेले आहेत. त्यातलाच हा एक पुढचा प्रयोग आहे, ज्या प्रयोगात आम्ही मालवणी माणसाचे सगळे पैलू उलगडलेले आहेत. म्हणजे मालवण म्हटलं किंवा मालवणी माणूस म्हटला की फक्त निसर्ग दिसतो, त्यानंतर दिसते ती भूताटकी यांनी बऱ्यापैकी दाखवली आहे. आणि त्याच्या पुढे अनेक मालवणी माणसाकडून काही चुका होत आहेत. काही गोष्टी अशा असतात ज्या गोष्टी मालवणी माणूस बोलून दाखवत नाही, पण त्याच्या कृतीत त्या येत असतात. आणि त्या अंधश्रद्धेचा भरपूर मोठा पगडा. मग ती अंधश्रद्धा कुठली आहे, काय आहे, आणि त्यातली विनोदी बाजू काय आहे, ती आम्ही या पिक्चर मधून दाखवतोय. मालवणी माणसाच्या DNA तर डांबरटपणा आहे, आणि ती डांबरट कॉमेडी, आणि त्याबरोबर अंधश्रद्धा म्हणजे नुसती अंधश्रद्धा देवाच्या बाबतीतली नाही, देवा व्यतिरिक्त नको त्या गोष्टींना आपण कसे गुरफटतो, आणि त्याच्यातून कसं बाहेर पडता येईल, त्याच्यातून कसं सक्सेस होता येईल. आणि हे सगळं सोडलं तर आपण कुठच्या कुठे जाऊ शकतो. आपल्या प्रतिभेच्या, आपल्या अंगभूतची प्रतिभा आहे, त्या प्रतिभेच्या जीवावर ते दाखवणारा आहे छोटासा आमचा प्रयत्न आहे. निश्चित बघा, तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल, अतिशय रुचेल, पटेल आणि आपला असा वाटेल अशा पद्धतीचा हा एक प्रयोग आहे. थँक्यू. खूप खूप धन्यवाद या डाउनलोड मूवीच्या संपूर्ण टीमसाठी. आणि मी विनंती करते आमच्या रील्स मालवणीचे उपाध्यक्ष विठ्ठल तळवलकर की त्यांनी संपूर्ण या टीमचा एक सन्मान करावं. एकदा जोरदार आपण टाळी देऊया या सर्व कलाकारांचा. मिलिंद गुरव पण असत, अनेक चित्रपटांमध्ये एक आपण बघितला. संपूर्ण टीमसाठी आमच्या रील्स मालवणीकडून एक छोटंसं सन्मान. एकदा जोरदार खरंच टाळी देऊया या सगळ्या कलाकारांचा. आणि तो चित्रपट आपलं हक्काचं असा प्रेमाचं आपुलकी, आपल्या कलाकारांनी आपल्या संस्कृतीतली, आपल्या मातीतली केलेली कला बघूची आणि त्यांना प्रोत्साहन देऊचा. त्यामुळे एकदा जोरदार टाळी आपण पुनश्च देऊया सगळ्या कलाकारांसाठी. शुभेच्छा होती. खूप खूप धन्यवाद. सगळ्यांना लाख शुभेच्छा. आणि सगळ्यांना तुमच्या या पिक्चरसाठी खूप खूप शुभेच्छा. तिसऱ्या लागून विनंती करते की आपण आपल्या शुभ असते हो सन्मान प्रमाणपत्र आणि अवॉर्ड देऊन अभय खाडकर यांच्या भगिनींना सन्मानित करूचा. मालवणीसाठी काकांचा योगदान खूप मोठा असा. अनेक सिरियल, मालिका, त्याचबरोबर चित्रपट, नाटक, एकांकिका यामध्ये काकांनी एक मोलाचं काम केलेलं असं. त्याचबरोबर गंधर्व फाउंडेशन मार्फत ते मालवणी काव्य स्पर्धा सन्माननीय राजा सामंत जोरदार टाळ्या देऊयात आपण, कारण मालवणी सांस्कृतिक अभ्यासक हो अवॉर्ड देऊन एकदा आपण सन्मान करतो. नंदिनी देशमुख मॅडम विनंती करताय की आपण आपल्या शुभ असते हो अवॉर्ड देऊन राजा सामंत एकदा सन्मानित करूचा. आपल्या रील्स मालवणीकडून सुंदर अशी ट्रॉफी आणि सद्गुरू कृपा मसाले यांच्याकडनं मालवणी मसाल्यांचा गिफ्ट हॅम्पर अशा स्वरूपाचा तो सन्मान आणि प्रमाणपत्र. भाग्यश्री जोईन, संकेत हासोलकर, नितेश जाधव, रोहित कडवे यांना जोरदार टाळ्या होऊन जातात. आपल्या या इन्फ्लुएन्सर ब्लॉगरसाठी आपल्या सोशल मीडियावरती सध्या जो काही धुमाकूळ मालवणीच्या मार्फत करतात रोहित या काय चालला. आणि
हार्दिक शुभेच्छा. मालवणी नाही विसरायचं, मालवणीतच म्हणताय सगळा, पण आधी आता शुभेच्छा देत आहे सगळ्यांना. तर धन्यवाद सगळ्यात पहिलं तुम्ही हे सगळं दिल्यासाठी. मी मालवणी फार इतकी उत्तम बोलत नाही, कधी कधी शब्द चुकतात माझं, नाही असं नाही, पण मालवणीवरती माझं प्रचंड प्रेम आहे. मला इथे बोलवलं त्यासाठी खरंच थँक्यू. आणि मला एक गोष्ट सांगायची आहे, मगाशी त्या डॉक्टर मॅडम म्हणाल्या होत्या की त्या सनला वेतोबाची सिरियल पाहायच्या, तर तशीच माझी सन मराठीवरती कॉन्स्टेबल मंजू म्हणून सिरियल सुरू आहे. ती सातारी लँग्वेजमध्ये आहे, पण मी सातारच्या सेटवर सगळ्यांना मालवणीत बोलून वेडं केलंय अक्षरशः. तर आणि अजून एक म्हणायचंय मला की आता सगळे सांगत होते की गाळी म्हणजे मालवणी भाषा नाही किंवा परत एक गोष्ट सांगितली किंवा मग बाकीच्या गोष्टी. तसंच मला एक म्हणणं आहे इन्फ्लुएन्सरसाठी की आपण बऱ्याचदा असे व्हिडिओज बनवतो की ज्याच्यामध्ये आपण नारळ फिरवतोय, लिंबू फिरवतोय, तर मालवणी माणूस म्हणजे तेच नाही आहे. आपली संस्कृती पण सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. कारण की मी बऱ्याचदा पाहिलंय की लोक असं म्हणतात की काय ना तुम्ही कोकणातले असतात, तुमच्याकडे ताच होता, तर तसं नाही आहे. तर लोकांपर्यंत आपली संस्कृती पण पोहोचली पाहिजे असं मला वाटतं. आणि सॉरी फारसं मालवणीमध्ये नाही बोलले मी म्हणून. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन. आणि पुढील वाटचालीसाठी मालवणी मुलखातल्या मालवणी माणसाकडनं लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. खास कशासाठी आहे ना, तो डान्स बघितल्यानंतर कळतो, पण तो बघूचो असा तर टाळी मात्र तुटपुंज अजिबात नको आमका. आम्ही तर चलवून घेऊ मागे निवांत बसलेले लोक, हवा खात थंड थंड हवा खात बसलेले लोक टाळी घेऊन देत. नाटक होईल तशी टाळी पडले समाधान होणार आहे ना. हो डान्स करूचो डान्स. ओ गाणं सांगा. हो असं कसा तुमका आवडणारे गाणी सांगा. माका आवडणारे गाणी तुम्ही सांगता. ओ आम्ही गाणं बसवला बघा तरी. बरं दाखव. आमच्याकडे पण काहीतरी राखीव व्हावं, पुढे जरा वापरू का ना, हातचं राखून ठेवता लागतं. हातचं राखून ठेव, पण अशी माणसाला हातची राखून कधी कधी ठेवणच पण नाही. म्हणजे आमचे आणि ते मी वेगळे सांगूची गरज नाही, फक्त होय होय तर हात दाखवून सांगतात ते आमचे कष्ट आमका जास्त असा. वेळ न घालवता पुढच्या अवॉर्डकडे वळतो आणि पुढचा अवॉर्ड असा सर्वोत्कृष्ट मालवणी प्रभाव पुरुष. आणि हो अवॉर्ड देण्यासाठी मी स्टेजवर निमंत्रित करते ज्यांच्या मसाल्यात या संपूर्ण तो संपूर्ण कार्यक्रम समसमीत होतो असे सद्गुरू कृपा मसाल्याचे सर्व आमचे मित्र, आजचे बर्थडे बॉय अभिनेता विश्वजित पालव आणि सौ पालव यांचा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. एक विनंती आहे, कृपया त्यांनी व्यासपीठावर घेऊन जा. आवाज आवाज. सर्वोत्कृष्ट प्रभावक पुरुष आणि हो अवॉर्ड जाता गोष्ट कोकणातली अनिकेत रासव यांचा पालव कुटुंबीय म्हणजेच सद्गुरू कृपा मसाल्याचे सर्व अभिनेते बर्थडे बॉय विश्वजित पालव आणि सानिका पालव यांच्या शुभ हस्ते हो सन्मान आपण देऊन त्यांना सन्मानित करतो.
सर्वोत्कृष्ट प्रमुख पुरुष गोष्ट कोकणातली अनिकेत रासम. आणि या निमित्तानं मला एकदा जोरदार टाळ्या त्याच्या बायकोसाठी पण होऊ हवे, कारण की मुंबईतली नोकरी सोडून तो गावची ओढ ते काय मुंबईत रवात देत नव्हती, त्यामुळे तो गावात कोकणात दिलो आणि या ठिकाणी राहून तो आता शेती व्यवसाय करत असा. तर एकदा त्याच्या आणि त्या सगळ्या बंधू भगिनींना आणि माझ्या सगळ्या मित्रांना मालवणी भाषेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मी काय बोलू मला नाही माहितीये, पण मालवणीत सांगायचं झाला तर जेव्हा पहिली तिकीट काढली 150 रुपयाची ना 5-6 वर्षापूर्वी, तेव्हा माहित नव्हतं प्रवास एवढं मोठं होतं. औशी बापाची चांगल्याने खोडं झालं. नोकरी सोडल्या ना 26,000ची आणि गावात जाऊन शेती करतो म्हणतात. आणि आज तेच आऊस बापूस माका सोडून काही जायत नाही. सो जो आनंद माझ्यासाठी खूप मोठं आणि या सगळ्या रसिक मायबाप प्रेक्षक आणि तुमच्या सगळ्या सोबत्यांनी सवंगड्यांमुळे झालं. सो सगळ्यांचे मनापासून आभार आणि सगळ्यांना अशीच मदत केला जशी माका केला आणि मी आणि आमचे लाडके लकी दादा अशी सगळ्यांना मदत करत आलो. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. काय अनिकेत रासम कोकणातली माणसं म्हणजे खेकड्यासारखी असं म्हटलं जातं. चुकीचा मागण्या मान्य, पण आजचं ना जो आमची एंट्री जी ठेवली आहे ना स्पेशल येताना तू बंदस्त खेकडं दुखत खेकड्याच्या पोटातून व्यवसाय लागतात. तर आता खेकड्याचा विषय तर सांगून गेलं. काय अवॉर्ड सगळ्यांना आम्ही देतो तुमच्या सगळ्यांना, पण याच्यासोबत रसिक मायबाप प्रेक्षक असत त्यांच्यासाठी पण काहीतरी करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुमची एक जबाबदारी आहे, तुमच्यासाठी एक चॅलेंज आहे. खरं तर तुमच्यासाठी एक तरी बक्षीस असतं तर ऑनलाईन पद्धतीने तुमका मिळतात. येताना जो खेकडो बघलात ना त्याच्या मागचं रहस्य तो उलगडतलंय मी कार्यक्रमाच्या शेवटी. आणि त्या उलगडत असताना तुमका त्या खेकड्यासोबत एक व्हिडिओ करूचो, एखादो पोस्ट करूचो आणि एक सुंदर त्याला टॅगलाईन देऊची आहे. आणि ती घरी गेल्यानंतर आमच्या रील्स मालवणी पेजला मेन्शन करूची आहे. ज्याची सर्वोत्कृष्ट असतात ना टॅगलाईन ते का बक्षिसा भेटवस्तू देतलो ही तुमच्यासाठी आहे. त्याच्यामुळे काय वाचला सगळं इतके बोलले माका माका दम खूप लागलेलं होतं. दोडा मार्गात रेट वेगळो, देवगडात रेट वेगळो. खयचो रेट हो तुमका? दोडा मार्गात कशी किलो भाजी? इंडिया 550 रुपये. होय देवगडचे स्पेशल असत. माफ करा, दोडा मार्गचे स्पेशल असत 550 रुपये किलो. देवचे झाड असत. बरोबर. हो मालवणी माणसाची नुकतीच तशी आहे काय? बरोबर ना? दिला तर सगळं आम्ही झाडून देतो. चाकरमानी येतात माहिती आहे ना, येताना खाली हात घेऊन येतात, जाताना सगळा भुसात घेऊन जातात. तशी आपली उदात्त काय म्हणतात तर प्रेमळ वृत्ती असा. त्याच्यामुळे कसे किलो जातं खरं सांगतो. 200 किलो बरोबर ना? हरकत नाही. आमच्या सगळ्यांचं लाडको बाबी गेलेलो असा त्यांचं स्पेशल वाक्य ऐकताना ऐकूया. वाक्याची स्टोरी काय म्हणला, एक 6 वर्षापूर्वी आम्ही युट्यूब चॅनल चालू केलं गझालींचं गोपन. तर त्याचं डायरेक्टर एडिटर मनीष सावंत त्यांनी एक ग्रुप तयार केलेलो आणि आम्ही व्हिडिओज करायचो युट्यूबवर. इन्स्टावर आपण प्रॉपर नाही होतो तर तिकडे चांगले आम्ही सबस्क्रायबर वगैरे गेन केले. तर ते मनीषने मागे वाक्य दिलेलं आहे की लाखात रे बाबी. थैसून मी बाबी मागा जॉईन केलं आणि बरे रे बाबी म्हणून मी माझं स्वतःचं ब्रँड तयार केलं. तर आम्ही आता गेली 1 वर्ष झालो फक्त इन्स्टावर येलो. सो त्याच्या पहिले आम्ही नाही होतो. आम्ही दिसता सगळ्यात न्यूएस्ट क्रिएटर असं दोडामार्ग तालुक्यामधून जास्त क्रिएटर्स नाही आहोत. पण आता पूर्ण सिंधुदुर्गात आमचे व्हिडिओ पोहोचलत आणि त्या माध्यमातून आमचे चांगले मित्र झालेले. सर हापूस गँग असा, रील्स मालवणीवाले असा, एवढं सन्मान केला. 1 वर्षात एवढ्या लेवलला पोहोचलो
त्याचं खूप खूप धन्यवाद. तुमचे आभार मानतोय. आमचा जरा थोडा लांब असा म्हणून जाऊचा असा म्हणून जरा घाई केली, बाकी काय नाही. बाकी धन्यवाद मंडळ आभारी. राखात रे बाबी. एकदा जोरदार टाळ्या देऊया या बाबीसाठी. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. धन्यवाद. तुम्ही घोडा मारून दिला त्यासाठी. कानात आरडतो. काय चालला बंटे? डिजिटल हेड सन्माननीय आणि लेखक दिग्दर्शक मिलिमारो एकांकिका तुम्ही बघला. त्याचं लेखन आणि दिग्दर्शन ज्यांनी केला तो आपला लाडको तेजस मस्के याच्या शुभ हस्ते सन्मान केलं जातं. त्यासोबतच छोट्या वयाची मोठी स्वप्न या मालिकेतून आपली लाडकी छोटी वयो अर्थात रुची नेरुरकर हिचं पण जाहीर सन्मान. त्याचबरोबर सावी आपण या कार्यक्रमावर उपस्थित असा आवर्जून त्याचं पण आपण या वीस मालवणी अवॉर्डच्या निमित्ताने सन्मान करतो. एकदा जोरदार टाळ्या होतात आहे. आणि मी ह्यो जेव्हा अवॉर्ड आम्ही आमंत्रण पाठवलं त्यावेळेस आमच्याकडे छोटीशी रिक्वेस्ट केलेली निधी की माका स्टेजवर बोलायचं असा. तर आपण एखादी संधी देऊया, कारण की आता नाही बोलली तर कधी बोलतली. नमस्कार मंडळी, बरे मा? मी असय कोकणी पोरग्या म्हणजेच निधी वारड. आणि आज असा 4 एप्रिल म्हणजेच आपलं मालवणी भाषा दिवस आणि आपल्या सगळ्यांचे लाडके मालवणी नटसम्राट मच्छिंद्रनाथ कांबळी यांचा जन्मदिवस. ज्यांनी आपली भाषा 7 समुद्र पार नेली. तर पहिला मी त्यांना नमस्कार करतोय. आणि मी तुमका मालवणीतून 4 ओळी म्हणून दाखवते. गोड वाटता बोला ती भाषा मालवणी. गोड वाटता बोला ती भाषा मालवणी. बरी वाटता ऐका ती भाषा मालवणी. बरी वाटता ऐका ती भाषा मालवणी. सांगणारे वेगळी ती भाषा मालवणी. सांगणारे वेगळी ती भाषा मालवणी. शिकणारे सोपी ती भाषा मालवणी. शिकणारे सोपी ती भाषा मालवणी. तोंडात गाये ती भाषा मालवणी. तोंडात गाये ती भाषा मालवणी. आंबट तिखट गोड ती भाषा मालवणी. आंबट तिखट गोड ती भाषा मालवणी. जय मालवणी, जय ठाय मालवणी. आणि माका हा योग खूप भारी वाटला. आणि रील्स मालवणी यांनी माका हा योगची संधी दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. धन्यवाद. या ठिकाणी सावीची पण इच्छा असता की नमस्कार मंडळींनो, मी हाय कोकणचा चेतू सावी आणि मी आज तुमका एक स्किट करून दाखवते. तुम्ही प्रवासात असाल आणि स्टेशनला की डब्यात आवाज येता ए चाय चाय चाय. मी आणि बाबा एका हॉटेलमध्ये गेलो. थंय लिहिलेलं होतं की साधा चहा 5 रुपये आणि
आणि राम सीता लक्ष्मण असत म्हटल्यावर हनुमंत पण होयो म्हटल्यावर सावंतजावीसाठी एकदा जोरदार टाळ्या देऊयात. तो पण असा आणि बाकी सगळेच नृत्य कलाकार येतात. प्रीती नेमळेकर, शुभम पाटकर सगळ्यांकाच विनंती आहे स्टेजवर येऊचा. मालवणीचे पण कलाकार असतात. काय हे सगळे कुडाळचे पिंगुळीतले हैलेच कलाकार असत आणि केदार देसाईंनी, प्रणव देलीनी या सगळ्यांना एकत्रित केल्यानी आणि हा महादिव्य असा महानाट्य 500 वर्षांचा इतिहास सांगणारी ही कथा तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला. लवकरच कुडाळमध्ये शो होतो. हल्लीच बेळगावमध्ये उत्स्फूर्त असो प्रतिसाद मिळतो आणि मग वाटलं आमचा प्रवास पण आपण करतो. कदाचित नागपूर पर्यंत जाऊची आमची या महिन्यातच कदाचित वेळ येतली. भूषण तेजम पण आहेत. त्यांना पण विनंती असा की कृपया तुम्ही सायकला मंचाचे अध्यक्ष आणि या टीमला सातत्याने सपोर्ट करणारे भूषण मोबाईल अरे बाप रे बाप. आवाज खूप शुभेच्छा देते. खूप शुभेच्छा देते पुढील वाटचालीसाठी. असंच सातत्याने मालवणीसाठी काम ही मालवणी भाषा जिवंत ठेवण्याची जबाबदारी आपली असा ही आपण मिळून सातत्याने मालवणीसाठी काम करीत राहूया. मालवणी रील्स मालवणीकडनं हे छोटस सन्मान. सर्वेश पेडणेकर सुप्रसिद्ध भजनी गोवा प्रमोद भुरी यांचे चिरंजीव या ठिकाणी आहेत. त्यांचं पण मनपूर्वक या ठिकाणी सन्मान देऊन आम्ही स्वागत करतो. खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा. त्यासोबतच रील्स मालवणचे क्रिएटिव्ह हेड तेजस मस्के यांना पण विनंती असा कृपया तुम्ही स्टेजवर. सातत्याने रंगभूमीवर कार्यरत असणारी आमची लाडकी अभिनेत्री निर्मला टिकम एकदा जोरदार खडखडीत टाळे होऊन जाऊ देत. जवळपास 800 पेक्षा जास्त नाटकांमधनं कामं केलेली असत. मालवणीमधनं त्यांचं खूप काम असत. त्याप्रमाणे गेले भजनाक, पोचले लग्नाक या विशेष त्यांचं नाटक आणि सध्या क्षेत्रपाल
विनंती असा की कृपया हो सन्मान आणि छोटा पाकिट बाणाडा धमाका आरव आहे. आणि मी निलेश दादा पण विनंती करते की त्यांनी पण या अवॉर्ड घेताना जॉईन व्हावं, कारण की या सिरियल मध्ये पण निलेश दादाची भूमिका होती. तर एकदा संपूर्ण टीम साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ. सर्वोत्कृष्ट मालवणी मालिका चित्रपाल श्रीदेव वेतोगा. म्युझिक वाजत राहते. चक्की आपल्या आना कुंभार आता चक्की वाजवत होतो. एका जोरदार टाळ्या होत त्यासाठी. फुगडीला रंगत येऊच्या फुगडीला गा फुगडीला रंगत येऊच्या फुगडीला गा फुगडीला गवरी मंदी कवर बाई मंगळा गवर चला ग मंगळा गौरीचा करूया सागर गवरी मंदी कवर बाई मंगळा गवर चला ग मंगळा गौरीचा करूया सागर आनंदिया गोपाला तू शेजारी तू या गया फुलून आले अंगण बाई चिम्या धरले रिंगण चल माझ्या मैत्रिणी माहेर वाशिक कडवणी कशाने म्हणली झाला ग बाई कावर बावर चला ग मंगळा गौरीचा करूया जागर चला ग मंगळा गौरीचा करूया जागर झुंकुलुकु लुकु कपाळी कुकू झुंकुलुकु लुकु कपाळी कुकू झुंकुलुकु लुकू कपाळी कुकू कुकू कसाला अगं लगीन झाला का हो काय केलं अगं मळ्यात केलं अगं हळ्यात काय तुका अगं शेंगे हल्ल्या का तू काय दिलंस ते का अगं लाज वाटा माका अगं लाज वाटा माका. चल चल आता नाव घे बघूया. नको ती वृक्षतोड आणि नकोता मायनी नको ती वृक्षतोड आणि नकोता मायनी प्रवीण रावांचं नाव घेऊन सांगतोय कोकण आमचा शाबूत तर आम्ही मारू शायरी. काटवट कणा ग काटवट कणा खेळात रमल्या लेकी सुना काटवट कणा ग काटवट कणा खेळात रमल्या लेकी सुना ही फेरी ग सासूची ही फेरी सासराची दिराची ननंदीची संसाराच्या चक्रात बाई चक्कर मंतर चला ग मंगळा गौरीचा करूया जागर अगं चला ग मंगळा गौरीचा करूया जागर. पूर्वीच्या काळी महिलांचं आयुष्य चूल आणि मूल एवढ्यापुरतेच मर्यादित होतं. त्यामुळे त्या भागात सूप लाटणी अशा घरातल्या साहित्याचा वापर करून फुगड्या खेळायच्या. आमच्या या सगळ्या या साहित्याचा वापर करून फुगड्या खेळतात. चला तर फुगड्या घागर घुमली घुमू दे घागर घुमू दे खेळात चिवियोर घुमू दे घुमू दे घागर घुमू दे खेळात चिवियोर घुमू दे गडन घागर गुत्तिया मागणी मोर सुत्तिया गडन घागर गुत्तिया मागणी मोर सुत्तिया नाचून बाळ माझी नमू दे खेळात चिवियोर घुमू दे नाचून बाळ माझी नमू दे खेळात चिवियोर घुमू दे घागर गुंबाया साखे रंगात येऊ दे घागर गुंबाया साखे रंगात येऊ दे संचार झाला र झाला अंगात येऊ दे संचार झाला र झाला अंगात येऊ दे घुमू दे घागर घुमू दे खेळात चिवियोर चहा बाई चहा गवती चहा चहा बाई चहा
विंचू फुगडी खेळूया चल रसियांनो खेळूया विंचू फुगडी खेळूया चल रसियांनो खेळूया विंचू फुगडी खेळूया अब विंचू चावला काय मी करू विंचू चावला कोणाला सांगू विंचू चावला विंचू चावला विंचू चावला विंचू चावला विंचू चावला यानंतर सादर करतो अस्सल मालवणी भाषेतला येणी येणींचा भांडार. गोपी मालवणकर प्रतीक्षेत आहे. आणि पुढच्या आवड तुमचे मानकरी आहेत गोपी मालवणकर. जोरदार टाळ्यांनी स्वागत होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्यांनी स्वागत होऊ दे. बाय फू वाह वाह गोपी वाह. वाढदिवसाच्या निमित्तानं ही रील्स मालवणी पुरस्कृत रील्स मालवणी अवॉर्ड शो असा मालवणी नटलेचा मुलाट बाबूजी म्हणजे मच्छिंद्र कांबळी यांचा सुंदर असा स्केच भूषण मेस्त्री यांनी साकारला. त्यासाठी जोरदार उदंड काही आपण देऊया. खूप खूप धन्यवाद त्या भूषण प्रेम असं सांगण्यासाठी. हो माका योग जमला ना होतं. किरण मेस्त्री यांच्या सहकार्यात हे सगळे कलाकार दाखल होतात. छोटी छोटी मुलं सुंदर वेशभूषेमध्ये रंगभूषेमध्ये दिसतात आणि खऱ्या अर्थाने वेगळी परंपरा जोपासली जातात ते आमच्या नेरूळ मध्ये. आणि नेरूळचा बघूया रोबा. आना मेस्त्री ग्रुप, विलास मेस्त्री ग्रुप, बाबा मेस्त्री ग्रुप आणि दिनू मेस्त्री ग्रुप त्यापैकी एका ग्रुपाक आपण निमंत्रित केला. गेल्या वर्षी या संपूर्ण कार्यक्रमाची शोभा त्यांनी वाढवली होती. याही वर्षी तशाच प्रकारचा सादरीकरण आपल्याला बघूक मिळतं. कारण दिनू मेस्त्री आणि त्यांचे सर्व सहकारी आपल्या समोर घेऊन येतात नेरूळचा रोबाट. मला वाटतं तुमच्या टाळ्यांची प्रतीक्षा करतात सगळेजण. थंडी जरा जास्त वाटायला लागली. एसी जरा कमी करून सांगू काय? मग ताई वाजावं मागेपर्यंत एकदा जोरदार. क्या बात आहे. बघूया या संपूर्ण कार्यक्रमाची शान वाढवण्यासाठी हे सगळे बाळगोपाळ सज्ज होतात. नेरूळचा रोबाट.
सुंदर ते ध्यान बैसे सिंहासनी सुंदर ते ध्यान बैसे सिंहासनी सुंदर ते ध्यान बैसे
त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळी देऊया आपण. हरकत नाही. दादा त्या पेगवीन मॅडम कोण त्याची खास ओळख आमच्या रील्स मालवणीच्याच ग्रुप मधलो विजय वालावकर. हे दोन उडिया मारून टाकाय रे बाबा. वा रे वा वा लय आकाडलो आता. हरकत नाही. पुढच्या कार्यक्रमाच्या पुढच्या वाटचालीत जाऊया. खरंच वन्स मोर मंगलमूर्ती. आणि पटकन एक ओळख करून देतोय ज्याचा आवाज तुम्ही ऐकला जाता तो हर्षद मेस्त्री. त्याच्यासाठी टाळ्या कोण वाजवतो. उत्तम गायक असा, उत्तम चित्रकार असा. आणि आता समोर येतो मिहीर मेस्त्री. त्याच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या वाजवा. मिहीर दुसऱ्या हाताने भर एका हाताने कर दुसऱ्या हाताने भर येथेच कर येथेच घर तपशील गोठव येथेच कर येथेच घर तपशील गोठव
फ्रेश वाटला की नाही? थंडी लागता? बडा धमाका आरव आहिर मालवणीतील बालकलाकार म्हणून होते का सन्मान दिला जाता. आरवसाठी टाळी वाजा गयो. छत्रपती श्रीदेव वेतोबा या मालिकेतनं देखील त्यांनी काम केलंय. चित्रपट आणि मालवणी चित्रपटाचो हो अवॉर्ड जाता चित्रपट भेरा. एकदा जोरदार टाळ्या आपण देऊयात. चित्रपट भेरा यासाठी आपल्याच पुण्यामध्ये कलाकार या चित्रपटांमध्ये काम करतात. याच्यावरती कार्तिक शिंदेंना विनंती करते की त्यांनी या चित्रपट भेरासाठी अवॉर्ड देऊन सन्मान केला. श्रीकांत भिडे दिग्दर्शक आणि प्रसाद खानोलकर यांच्या एका छोट्याशा कथेवर आधारित असलेलो हो भेरा हो चित्रपट आणि विवेक वाळकेंनी त्याच्यात काम पण केलेलं असा या मालिकेत त्यांचा दिग्दर्शन लाभला आणि इथल्या लोकल कलाकारांना सातत्याने पाठिंबा दिलो, मार्गदर्शन केला असे सुप्रसिद्ध दिग्दर्शक राजेंद्र उर्फ राजू सावंत यांच्यासाठी एकदा जोरदार आपण टाळ्या देऊया. वेब सिरीजसाठी आणि मी विनंती करते त्या देवा काळजी वेब सिरीजचे काही कलाकार या ठिकाणी आज उपस्थित आहेत. त्यांनी अवॉर्ड स्वीकारावं. आकाश सप्पा देवा काळजी या वेब सिरीजचं दिग्दर्शन केलेलं समीर खांडेकर लेखन त्यांचाच होता आणि दोन्ही कलाकार त्यांच्यामध्ये काम करत होते. आपली सोशल वाहिनी म्हणजेच आसोबा या युट्यूब चॅनलवरती त्याच्या या वाहिनीवरती ही वेब सिरीज रिलीज झालेली आहे. नक्की आवर्जून बघा. आपल्या कुडाळ तालुक्यातल्या आवळेगावचे अभिनेते लेखक दिग्दर्शक समीर खांडेकर यांचं युट्यूब चॅनल आहे आणि याच्यावर म्हणजेच आसोबा आपली सोशल वाहिनी यावर ही वेब सिरीज तुम्ही नक्कीच बघू शकता. खूप खूप धन्यवाद ऋत्विक. धन्यवाद. सर्वप्रथम मालवणी बोलीभाषा दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. देवक काळजी म्हणजे मालवणी माणूस भावकी भावंडा चाकरमानी आणि गैरसमज या सगळ्यांना एकत्र आणणारा आपल्या कोकणातला दुवा म्हणजे गणपती बाप्पा. आणि होच विषय घेऊन लेखक दिग्दर्शक आपल्या आवळेगाव कुडाळचे समीर खांडेकर सर यांनी या दिग्दर्शन करून ही वेब सिरीज सर्वांसमोर आणलेली. त्यामध्ये सर्व कलाकार, एक कलाकार सोडून सर्व कलाकार आणि टेक्निकल टीम सुद्धा आपल्या कोकणातली दिव्यलक्ष्मी सायमन म्हणून नॉर्थ ईस्टची कलाकार आपण तिचा मालवणीवरती अत्यंत प्रेम असल्यामुळे तिने सुद्धा त्यामध्ये काम केलं आणि त्यामध्ये प्रत्येक कलाकाराने किंवा टेक्निकल टीमने एकही रुपया न घेता ही वेब सिरीज केलेली आहे. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे आपल्या नारिंगरे गावामध्ये त्याचं शूटिंग झालं आणि देवगड तालुक्यामध्ये शूट झालं आणि ही वेब सिरीज सर्वांना मनापासून आवडली, प्रत्येकापर्यंत पोहोचली. आणि जर तुम्ही बघितलं नसाल तर नक्की पहा. मोठा सन्मान सुद्धा या वेब सिरीजला मिळाला आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता ज्यांका बाबूजींचं सुद्धा सहवास लाभलो आणि आता वस्त्राणामध्ये गोप्याची भूमिका करणार होते म्हणजे मुकेश यादव दादा सुद्धा झिला या भूमिकेमध्ये या वेब सिरीज मध्ये या. तुम्ही सर्वांनी बघा वेब सिरीज. धन्यवाद. आणि आसोबा म्हणजेच आपली सोशल वाहिनी एका नक्की सबस्क्राईब करा आणि आमची देवा काळजी जर तुम्ही बघितलं नसाल तर बघा आणि सर्वांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद. धन्यवाद रील्स मालवणी. जय मालवणी, जय जय मालवणी आणि मला काय फक्त मालवणी. खूप खूप धन्यवाद ऋत्विक तुझ्या पुढील वाटचालीसाठी. ऋत्विक देखील उत्कृष्ट निवेदक आणि क्रिएटिव्ह. खूप खूप शुभेच्छा.
त्यानंतर पुढे जातो. आता वळतो आपण पुढील सन्मानांकडे आणि हा सन्मान देण्यासाठी मी रंगमंचावर आमंत्रित करतोय रील्स मालवणीचे उपाध्यक्ष विठ्ठल तळवण, आशिष नाटलकर, अमोल सावंत, वर्षद चव्हाण, अनु वडकर, युक्ता नाईक, सत्यम गावकर, निकेत जाधव, अमोल सावंत यांचं आगमन होत आहे. देवेंद्र कोळंबकर, आणि लोकांना बंटी कांबळीचं नाव लावलं तर बंटी कांबळी जोरदार टाळ्या उमटवल्या त्या सगळ्यांसाठी. रंगमंचावर येऊन आपल्या सगळ्यांकडून आमच्या रील्स मालवणी अवॉर्ड होतात तर या सर्व युट्यूबर क्रिएटरचं आम्ही संस्कृती नमस्कार. येऊ काय जसं उशीर होत चाललं तसं जो आमचे म्युझिशियन असतात ते आणखी जोर वाढत चाललेला. हे सगळे मालवणीतलं काम करणारे पोरगे असतात त्यांचं सन्मान आपण करतो. रंगमंचावर याची विनंती करतात. कृपया यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. तर 2 वर्ष आपण कार्यक्रम बघतो, पण आपण अशी काही व्यक्ती असत, असे काही लोक असत की त्यांचा सन्मान रवान जाता. गेल्या वर्षी पण नाही हो, एक रील्स मालवणीसाठी म्हणजे एक ही माझी तुमचा चुकता या की 2 वर्ष बघते की त्यांचा सन्मानच होणार नाही, कारण त्यांनी सुद्धा मालवणीसाठी खूप काही केले. तुषारला बोलू जरा अध्यक्षांका, म्हणजे कायच अर्थच नाही, कारण त्यांचा सन्मान झालो नाही ना तर ह्या कार्यक्रमात काही अर्थ नाही. कारण 2 वर्ष त्यांचा सन्मान नाही होणार, ही जरा त्यांची चूक वाटता. रील्स मालवणी हे आमचा एक राग असा. त्यासाठी हापूस गँगचे सर्व सदस्य लकीदादा येईल, लकीदादा व्हायचे तू भारदस्त आमका एक माणूस होयो. नितेश जाधव या तुषार, तुका काय वाटतं कोण असेल, काय ती त्रुटी काय असेल तुमच्यातर्फे रवान जातात? एक मिनिट, जेवढे सगळे तुमचे आयोजन असतात आणि जे कोण तुमची बाकी टीम आहे सगळ्यांना बोलवा, कारण की समोर जे लोक असतात ना त्यांच्यासोबत प्रत्यक्षातच काय तर होऊन जाऊ दे की काय तुमचं काय राहतं आणि काय नाही, तर मग प्रेक्षकांच्या साक्षी होऊन जाऊ दे. मी संपूर्ण रील मालवणीच्या टीमला विनंती करते, कृपया जिकडे काय असं तिकडून पटापट स्टेजवर या. थोडस वेळेअभावी आपण पटापट कार्यक्रम उरकतो असं, त्यामुळे माफ करा. पण जे सगळे रील्स मालवणीचे जे कलाकार असतात त्यांनी कृपया लवकरात लवकर स्टेजवर या. आम्ही या शेवटीच करणार असतो, पण बघले तर मगाशी तुम्ही सांगले हात वर करा, जाऊ लोक तयार असत, मनामधला मध्येच करून घ्यावूया. आताच काय सगळे इले तुमचे आमचे सगळे झाले रे बुवा, 12-5 जवळ झाले. इले काय हरकत नाही. जी आहे ती तुम्हाला क्रिएटिव्ह हेल्प केली. गौरव पाटकर मागे काहीतरी लपान रावलं, फार्मासिस्ट यावा, भारदस्त व्यक्तिमत्व आमचा. हर्षू ये ना, तुझं खूप मोठं वाटो अरे या सगळ्या यशात. कैलास पालव, भावेश तळवळकर, बॅकस्टेजचे कोण असत?
काहीतरी मोठा सरप्राईज दिसणार रे भाऊ. गेले रे एप्रिल फूल. अरे देवा. जयतीर्थ राहुल, विघ्नेश पाटकर. ह्याचा एवॉर्डचं दुसरं वर्ष असा आणि एक हक्काचो माणूस असा की तेका ह्यो रील एवॉर्ड म्हणजे जो मालवणी रील एवॉर्ड तेका भेटकच होयो आणि तो तेका भेटक नाही म्हणून आमका खूप वाईट वाटलेला हापूस गँग मालवणला. तर तुमका काय वाटतं की तो कोणाक मेळावं होतो म्हणजे एक नाव असा त्याचा रावता की तो तेका देवकच होयो. जर नाही दिलो तर ह्यो एवॉर्ड उपयोगच नाही म्हणजे शून्य. सगळी सूत्र तुमच्या. मी सांगू शकतोय नाही तुमच्यासाठी नाही हे पण तेजसच्या कानात सांगू शकते. नको मेसेज करा. अरे बापरे. हापूस सगळ्यांचं बापूस. जोरदार टाळी देऊया या गोष्टीसाठी. कोकणचा राजा हापूसची पेटी देऊन रील्स मालवणीचा सन्मान हापूस गँगकडनं तो रील्स मालवणीचा सन्मान होता. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादात प्रेमात खूप खूप धन्यवाद. आणि एका मालवणी माणसाकडनं मालवणी माणसांचं झालेलं सन्मान. सगळ्यांच्या हॅट्सऑफ. तुम्ही सगळे असाल म्हणून एवढ्या जोमात उत्साहात हो. खूप खूप धन्यवाद. सर्वोत्कृष्ट मालवणी गीत, गझल, रॅप आणि विजेते असत रोहन नाथ गोसावी. विजेत्यांचे मनपूर्वक अभिनंदन. विनंती आपल्याला तसा होता समुद्र पार साता पोचली आमची भाषा. धन्यवाद कांबळी बाबी तुमचे कोटी आभार. गर्वाचा आम्ही जन्मलो आहे सर या मातीतली बात दुनियेत खयाच नसा. बोली मालवणी ही जगातले भारी ये भावा कोकण आपलाच असा. जेव्हा कोकण आपलाच असा. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद रील्स मालवणी. खास करून या व्हिडिओसाठी जे माझे साथीदार आहेत आकाश सकपाळ, ऋत्विक दरी, साक्षात सरस्वती प्रसन्न त्याच्यावर. कारण हे दोघे जण आहेत. अजून असेच खूप साथीदार आहेत माझे ज्यांच्यामुळे मी आज इथे हा पुरस्कार मला भेटलाय. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटसाठी लाख लाख शुभेच्छा. कन्या लेफ्टनंट दीपाली गावकर. खरंच आपल्या सगळ्यांसाठी अभिमानास्पद असो क्षण. रील्स मालवणीच्या अवॉर्ड शोच्या निमित्तानं हो सन्मान आमका करून मिळता. हो आम्ही आमचो सन्मान समजतो. सगळ्यांनी एकदा जोरदार टाळी देऊया. शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह अशा सगळ्यांचं हो जाहीर सन्मान दीपाली गावकर. इंडियन आर्मी लेफ्टनंट दीपाली गावकर यांचा जाहीर सन्मान रील्स मालवणीच्या वर्ष दुसरेमध्ये मालवणी अवॉर्ड शो 2024. मी आता 4 दिवस राहिले सुट्टीचे पुन्हा जाऊचा. पण हे सगळे माझेच मित्रमैत्रिणी ज्यांच्यानी हो एवढं मोठं कार्यक्रम भव्य दिव्य आयोजित केल्यानी आणि मालवणी माणसाचो सत्कार. मालवणी भाषा तीच माणसं पुढे नेतात जी मालवणी बोलतात आणि ह्या सगळ्यांचा सत्कार त्यांनी आयोजित केलं. मागच्या वर्षीपासून ह्या पुढाकार घेऊन त्यांच्यानी हो कार्यक्रम केलो. त्यांच्यासाठी त्यांचे मनपूर्वक आभार आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि अजून एक गोष्ट म्हणजे असं आहे की लेफ्टनंट मी मागच्या वर्षीपर्यंत होते. आता तुमच्या सगळ्यांचे तुमच्या समोर ही व्यक्ती उभी आहे ती कॅप्टन दीपाली गावकर.
मालवणी चेडू इतक्यापर्यंत पुढे गेला, ह्याच्यापेक्षा मोठा अभिमान तो काय असतो. एकदा जोरदार टाळी देऊया दीपालीसाठी. आणि अजून एक गोष्ट दीपाली मला सांगू आवडत गेला काय असं ज्यांच्या हस्ते सन्मान तुझं झालं ना ते बाबांचे तुझ्या खूप चांगले जवळचे मित्र असतात. त्यांच्यानी माझा तेव्हा पण सन्मान केलेला जेव्हा मी ह्या इंडियन आर्मी मध्ये कमिशन झालेलं. त्यामुळे त्या काकांचे पण मनपूर्वक आभार. त्यांच्यानी एवढं मोठं मान ह्या सगळ्यांच्या समोर माका दिलो. म्हणजे बघ सुरुवात झाली तेव्हा बंड्या जोशी सरांनी तुझं सत्कार केलो, सन्मान केलो. आज एवढ्या स्टेजवर येऊन पोहोचलोस, पुन्हा सत्कार केलो, म्हणजे यानंतरचा प्रवास केवढा मोठा विचार कर. खूप खूप शुभेच्छा. संपूर्ण दशावतार भूमिका साकारणारा आमचा लाडको मित्र रोशन चव्हाण. कॅटेगरी मधलो शेवटचा अवॉर्ड आपण देण्यासाठी निमंत्रित मी करतोय. सर्वप्रथम ज्यांचा अत्यंत बहुमूल्य असं सहकार्य आमका लाभला अनंतराज पाटकर घोषित स्वरूपाचो शेवटचो सन्मान अवॉर्ड जाता सर्वोत्कृष्ट फॅमिली मालवणी हिरो. शिवे असतो पण शिवे कधीच ते लागत नाही. भव्यप्रमाणे आपण ते स्वीकारतो. मालवणी हिरो सर्वोत्कृष्ट मालवणी फॅमिली. एका फॅमिलीकडून दुसऱ्या फॅमिलीचं होणार हो सन्मान. सर्वोत्कृष्ट मालवणी फॅमिली मालवणी हिरो एका देऊन सन्मानित करतो. वैशाली कुंभार, आई गणेश कुंभार आणि बाबा वासुदेव कुंभार एका जाहीर सन्मान. गणेश नेहमी धमकी देत असतात, घर सोडून जातले घर सोडून जातले. बाबा काय गाई घालूचे सोडणच नाही पण फिरत गेले आपले. बाबा तो रुमाल काढता पडले रुमाल काढताना पडले असते ना. 200 रुपये घातले 200 रुपये घातले येऊन बनले. ह्या काय अडतं 4 चौघ घातलं का कशी अडतं हसतात ती बघा ना. असा नाही तुझी लायकी तोच खरं मुख्य उद्देश असं मी म्हणतोय. साधी राहणीमान आणि उच्च विचारसरणी. खूप उच्च विचार असत तुमचे.
आणि या माऊलीच्या चेहऱ्यावर सदोदित आनंद बरसत असता. म्हणून तिच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद गणेश बाबा. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू मान्यवरांचे पण आवाज. पाटकर साहेब एकच सेकंद. संपूर्ण फॅमिलीला तुमका विनंती आहे, तुम्ही थांबवता. तुमका विनंती आमच्या सौजन्यान हो अवॉर्ड शो होतो आणि यापेक्षाही दणकेत आमका तो साजरा करूचो. त्यामुळे या अवॉर्ड शोची तयारी तुम्ही निश्चित रूपाने करा. खूप खूप धन्यवाद. सहकार्य तुमचं आमकाला तुमचं कार्य हे सातत्यानं असाच चालू राहू दे. त्यांना शुभेच्छा देऊचे पण आवाज साथ देत नाही, त्यामुळे हरकत नाही. तुमची शुभेच्छा तुमची भावना आमच्यापर्यंत पोहोचता. खूप खूप धन्यवाद. संपूर्ण फॅमिलीसाठी लाख लाख शुभेच्छा. थँक्यू सो मच. मगाशी उल्लेख केले 22 ते 20 माझ्या हिशोबाने 16 रील्स सहभागी झाले होते आणि यंदा तब्बल 78 रील टांगे वाजवले. जोरदार. थँक्यू सो मच. आणि विजेते रील असा कोण म्हणतो. जरा तुम्ही थांबा. तुमका काय वाटतं कोण असतले. थांबा रे साई. जरा थांब. इकडे कोण वाटतं. बंटी कांबळी. बरं कोणा वाटतं बंटी कांबळी असतो. पृथ्वी तुझ्यासाठी हात करतलच की नाही. मी करतलो. इकडे कोणा वाटतं नाही बंटी कांबळी विजेतो असा. मागे तर असं करूया आपण. हरकत नाही. जरा हात वरती खाली करा. कोणाकोणाक वाटतं की मालवणात ही ट्रॉफी जातली असा. मालवणात जातली. कोणाकोणा वाटतं देवगड मध्ये जातली. हात वरती करतो. पण कणकवलीत जायचं अशी कोणा वाटतं. महाराष्ट्रात. आणि आता सांगा तुम्ही कुडा जात्री अशी कोणाकोणा वाटतं. आमकाच गावतली काळजी करू नका. रील्स मालवणी. तर सगळे काय हा बरोबर सांगलेली. प्रत्येक लग्नात जातात नाव मारून येतात आणि सगळ्यापर्यंत पचवत आहे. सगळ्यात महत्वाचं असा. हरकत नाही. तर रील्स मालवणी पुरस्कृत रील्स मालवणी अवॉर्ड शो 2024 बेस्ट मालवणी रील असा रिझल्टच गावात नाही. आता काय करतो. इकडे काय लोकच नाही. फक्त रील मग आभार प्रदर्शन रील प्ले होते आणि जेवण. तर विजेतो तुमच्या स्क्रीनवर. या कडक चौकुलचा बाई. काय झालं. बरोबर असा. उद्या जेव्हा 4 चौकात जाऊन मालवणी बोलतो ना तेव्हा चेष्टा करतली येतो का. तुझ्यासारखं विचार जर बाबूजींनी केलं असतो ना तर मालवणी भाषा आपली 7 समुद्रापार गेली नसती. बाबूजींची नाटकं बघत तर मी सुद्धा मोठो झालोय. पण इंग्लिश शिकण्याची गरज असा. बाकीचे शिकवा स्वतःची पण भाषा शिकवा. चल तुझ्या बापाशी आज मालवणी भाषेचं वारसो दाखव.
हापूस यांचं खरंच अगदी मनापासून मी अभिनंदन करतोय. सिद्धेश चव्हाण मिस्टर टॉम सगळ्यांना जेव करतात नाही आणि हो अवॉर्ड देण्यासाठी मी आदरपूर्वक या ठिकाणी विनंती करतोय रील्स मालवणचे अध्यक्ष तुषार तळकटकर, उपाध्यक्ष विठ्ठल तवलकर आणि क्रिएटिव्ह हेड तेजस समस्के. मालवणी अवॉर्ड शो रील्स मालवणी स्पर्धा 2024 विजय गँग हापूस. खूप खूप अभिनंदन. यावर्षी तो नमस्कार. रील जरी माझ्या अकाउंटवर पडलेली असली तरी सिद्धेश चव्हाण हापूस गँग ऑफिशियल असा नाही, तर आम्ही सगळेच जण हापूस गँग ऑफिशियल असं. दुसरी गोष्ट प्रामुख्याने जर सांगूची झाली तर आपण सगळे समोर मालवणी माणसं किंवा मालवणी कंटेंट क्रिएटर सुद्धा बसलेले असतो. तर रील करताना प्रामुख्याने आमचे चेहरे दिसतात, कारण आम्ही डिस्प्लेवर नेहमीच दिसत असतो. पण त्याच्या मागचे जे हात असतात, व्हिडिओ करणारे असतात किंवा पडद्यामागचे कलाकार, जसे की तुम्ही आता ही मागची रील जी बघितलात ना, तर त्यामध्ये लास्टचा एक पॅच असा वस्त्रहरणचो, तर तो 5 सेकंदचा पॅच असा फक्त लास्टचो. पण तो करूसाठी ना 2 तास मेकअप आर्टिस्ट, मेकअप रंगणारे म्हणजे गोबीपासून बॅकस्टेज वाले एवढी सगळी मेहनत असा. 1.5 मिनिटांची रील असता, 1 मिनिटांची रील असता, तर बघूक थोडी बरं वाटतं, पण त्याच्यामागे खूप मेहनत असतं. आणि आमच्यापेक्षा त्या कलाकारांची मेहनत असता जे व्हिडिओ शूट करतात, एडिट करतात किंवा इतर गोष्टी असतात. तर आजचा ह्यो जो अवॉर्ड ह्यो आम्ही कलाकार म्हणजे डिस्प्लेवर दिसणारी माणसं नाही, तर जे हे बॅकस्टेज वाले असतात, काम करणारे व्हिडिओग्राफर्स असतात, तर ते अवॉर्ड घेतले. तर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ. खरंच ही मोठी खूप गोष्ट की मालवणी माणसाक पुढे आणण्यासाठी चाललेलो प्रयत्न. बॅकस्टेजचे जे सगळे कलाकार असतात ते हो अवॉर्ड स्वीकारतात. ह्या ज्या शूट केलेल्या आहेत त्या सगळ्या आमच्या ऋतून गेलेल्या आहेत, त्याच्यासाठी एक जोरदार आहे. आणि बाकी लकी दादांकडून गेलेल्या आहेत, त्याच्यामुळे यांच्याकडून आमका अवॉर्ड घेऊचा. अशा प्रकारे अवॉर्ड सोहळा संपलेला आणि हा विनर पैसे कोण देतो? काका पैसे देतो. बर खया काका हो काका हा बंटी कांबळी नाही. हा तर आम्ही जोक बसलो हे विनर आणि सर्व आम्ही इतकी जण जोक बसलो, मे बी 23, 24, 25 जण आहो. बघा लक्की दादा देवगडचे मेंबर बरीच मोठी गँग आहे, पण बघून सरणार नाही. बघा आता जेवण कधी येतं का. हे मंदारनी तिकडे बसले ते गोपी